श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज 2025 मधील आजची संकष्ट चतुर्थी शेवटची, हो की नाही? तर कुणाकुणाचा उपवास असतो, माझा तर असतो बाबा उपवास. तर दिवसाची सुरुवात छान झाली. दिवसाची सुरुवात या देवपूजेपासून करते. तर सकाळी उठले, लेटच उठले, आज रविवार होता त्याच्यामुळे निवांत उठले 7 वाजता. त्याच्यानंतर देवपूजा केली आणि डायरेक्ट स्वयंपाक बनवला. नाश्ता वगैरे काय बनवलंच नाही, कारण आता रोज डबा घेऊन ते समोरचे दादा जातात, पण आज आहोंना पण गावाला जायचं होतं, आयुष पण आलं होतं, त्याला पण आजी बाबांना भेटायचं होतं. मग हे तिघं जाणार होते गावाला. मग डब्बा थोडासा आज लेटच होणार होता, पण म्हटलं काय नाही, डब्बा वगैरे बनवून दिले, तिघांनी जेवण केलं, गावाला गेले. आणि आपली कामं तर घरातली चालूच असतात. तर काय म्हणतात ना, काम दिसना ना हात बसना, तसंच काहीच माझ्या बाबतीत नेहमीच होतं. सगळ्यांना असं वाटतं की हिला काय काम आहे, आरामशीर आहे, पण आता काय सांगू त्यांना किती काम असतं मला घरात. आणि ज्याला स्वच्छतेचा नाद आहे आणि टापटिपचा नाद आहे ना, त्या बाईच्या हाताला कधीच आराम नसतो. म्हणजे उदाहरणार्थ मी बरं का. तर आज माझा उपवास होता म्हणून माझं खिचडी बनवणं काम चालू इथं. आणि खिचडी बनवायला टाकली आणि इथं बघा, माझा हा किचनचा कोपरा मी आज स्वच्छ करायला काढला होता. ते भरण्या आहेत ना छोट्या छोट्या, त्याच्या झाकणांवरतीचा असा फोडणीचा वगैरे थोडासा तेलकट थर बसल्यासारखा मला दिसला होता. म्हटलं चला आज ते साफ करून घेऊया. तर मांडणी पण साफ केली, या भरण्या पण साफ केल्या आणि मग परत आहे तसं सामान सगळं भरून ठेवलं आणि मग आपल्या आपल्या जागेवर त्यांना ठेवून दिलं. तर बघा, नुसतं थोडंसं जरी साफसफाई केली ना किती छान वाटतं. आता ह्या प्लेट पण साफ करून घेतल्या हातासरशी, म्हटलं नाही का आता सगळंच केलं, मग प्लेट पण करून घेते साफ. तर त्या साफ केल्या, आपल्या जागेवरती लावून घेतल्या. तर तोपर्यंत माझी खिचडी पण तयार झाली होती बरं का खाण्यासाठी. तर चला म्हटलं आता छोट्याशा वाटीमध्ये आले देवाला, इथं प्रसाद नेऊन ठेवला आणि मग त्याच्यानंतर मी माझ्यासाठी प्लेटमध्ये इथं खिचडी काढून घेतली. तसं तर मला खिचडीमध्ये दही खायला खूप आवडतं, पण आज माझे दोन्ही खिचडीचे पार्टनर गावाला गेले होते. कारण जेव्हा जेव्हा मला उपवास असतो ना, तेव्हा मला लगेच सांगतात, मम्मा आम्हाला पण खिचडी खायची बरं का, आमच्यासाठी पण बनव. पण आज ते गेल्याच्या नंतर मी माझ्यासाठी साबुदाणा भिजवायला घातला होता, त्यामुळे माझे पार्टनर आज काय खिचडी खायला नव्हते आणि ना मला कोणी दही आणून द्यायला होतं. त्याच्यामुळे फक्त खिचडीमध्ये मी थोडंसं लिंबू पिळलं आणि छान खिचडी एन्जॉय केली. त्याच्यानंतर घेतली यादी बनवायला, कारण आज बाजारला जायचं होतं. आणि असं माझ्यासोबत नेहमी होतं बरं का. तुमच्यासोबत होतं का की घरी असताना सगळं आठवतं काय काय आणायचं, आणि तिकडे बाजारात गेलं की सगळं विसरून जाते की काय काय आणायचं होतं. ते आज माझ्यासोबत होऊ नये म्हणून जरा शांतपणा केला आणि यादी बनवायला घेतली. आठवून सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि मग यादी बनवली आणि त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला. अशी साधी सिंपल मी तयार झाले. पर्स घेतली, पैसे घेतले आणि आता मी बाजारला निघाले होते. आणि बाजारला जाताना हे कोण कोण करतं, ही पांढरी पिशवी घेऊन बाजारला कोण कोण जातं भाजीपाला आणण्यासाठी, हे कमेंट करून मला नक्की सांगा. तशी तर माझी काही कपडे आम्ही शॉपिंग केली होती ना, ती पण मला जरा चेंज करायची होती, त्याची पण पिशवी घेतली सोबत. आणि मग आता मी निघालेली आहे बाजारला. तर कसा वाटला आजचा डेली रुटीनचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.